पुढची बातमी, मुख्यमंत्री फडणवीसांचे मामे भाऊ बिनविरोध नगरसेवकपदी निवडून गेलेत। चिखलदरा नगरपालिकेतून आल्हाद कलोती बिनविरोध झालेत। प्रभाग क्रमांक 10 मधून त्यांनी उमेदवारी दाखल केली होती। प्रतिस्पर्ध्याने उमेदवारी मागे घेतली, त्यामुळे आल्हाद कलोती आता बिनविरोध निवडून आले। हिल स्टेशन जे अमरावतीचं विदर्भाचं नंदनवंदन जे आहे चिखलदरा, या ठिकाणची नगरपालिका, या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री त्यांचे बंधू आलाजी कलोती हे या ठिकाणी उभे होते। या ठिकाणी जेवढे या ठिकाणी 9 कॅन्डिडेटनी फॉर्म भरले होते त्या सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सगळ्या विकासाच्या योजनेला समोर पाहून आज या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी विड्रॉ केलेला आहे आणि अनअपोज या ठिकाणी आल्हादजी कलोती मुख्यमंत्र्यांचे बंधू या ठिकाणी निवडून आलेले आहे। तर यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी निशाणा साधलाय। बघूया। हे मतचोरीचा हा दुसरा भाग आहे। आता उमेदवार चोरी यांनी सुरू केलेली आहे, त्यामुळे फ्री अँड फेअर इलेक्शन महाराष्ट्रात होत नाही। जो माणूस ज्या ठिकाणी उभा राहू शकत नाही त्याला तिथे मतदार यादीत नाव टाकलं जातं, त्याला तिथे निवडून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात। हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं अशोभनीय अशा स्वरूपाचं काम आहे। आम्ही त्याचा धिक्कार करतो, त्याचा निषेध करतो। यांचं पूर्ण लक्ष तिथल्या जमिनीवर आहे आणि ते लोक तिथे पूर्णपणे दुरुपयोग करून स्वतःचा जो काही आकात करायचा आहे तो आकात करताय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखल्या जातील। ज्या हिशोबाने ते संविधानाचं तोडफोड करतायत ते अशोभनीय आहे। त्यांच्या प्रतिमेला बिलकुल ते शोभत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.